नमस्कार. मी सुहास सोहोनी, अमरावती. आज हा जो लेख आपण वाचणार आहोत त्या लेखाचं शीर्षक आहे मोबाईल, वाहन आणि फुकटचा सल्ला. मोबाईल, वाहन आणि फुकटचा सल्ला. कोणतेही वाहन जेव्हा आपण चालवतो तेव्हा वाहन चालवण्याच्या क्रियेशी आपले हात, पाय आणि विचार एकरूप होतात. मशीन आणि चालवणारा चालक दोघांच्या संगनमतानं ते वाहन सहजपणे चालकाच्या मेंदूच्या आज्ञेप्रमाणे पुढे सरकते, वेग घेते. वाहन चालकाने नजर रस्त्यावर ठेवून शांत बुद्धीने वाहन चालवावे ही खरं तर अपेक्षा. पण आजच्या मोबाईल काळात सतत नित्य बोलत राहा हेच सांगितल्यामुळे मोबाईलवर बोलणे अगदी आवश्यक आहे. त्याकरता एका हाताने वाहन आणि दुसऱ्या हाताने कानाला मोबाईल, त्यात मोठ्याने बोलणे आणि त्याहीपेक्षा बोलताना विषयाला अनुसरून चेहऱ्यावर हावभाव हे सुद्धा फारच आवश्यक आहे. याहीपेक्षा आणखीन एक क्रिया वाहन चालकाला यायलाच हवी, तरच आपण त्याला तरबेज वाहन चालक असं म्हणूया. म्हणजे असे की 45 डिग्री आपली मान खांद्याच्या दिशेने झुकवायची आणि 45 डिग्रीने खांदा उंच करायचा व मान आणि खांदा यांच्यामध्ये अलगद मोबाईल सरकवायचा आणि कितीही वेळ वाहन चालवताना मस्त गप्पा हाणायच्या. आहे की नाही गंमत? नाहीतरी ही नवीन पिढी मुळातच हुशार आहे बुवा ही पिढी. वास्तविक वाहन चालवताना कसरत करत मोबाईल वापरणाऱ्या लोकांना इतर वाहनांनी मात्र सन्मानपूर्वक वाट करून द्यायला हवी आहे. अगदी वाकडी मान करून येणारे वाहन सामान्य वाहन चालकांना दिसत कसं नाही हो? सरळ मोबाईलवर बोलण्यात व्यस्त असलेल्या वाहन चालकावर ते आदळतात म्हणजे कसं काय? हे बरोबर नाही. प्रत्येक वाहन चालकाला किमान मान वाकडी करून बोलत बोलत वाहन चालवता आलेच पाहिजे. तज्ज्ञ चालकांनी असे कोचिंग क्लासेस काढायला काय हरकत नाही. आईबाप आणि पालक ही तर एक नंबरची घाबरट मंडळी आहेत. अगदी मुले घरी येईपर्यंत सारखे घाबरत असतात. काही तज्ज्ञ आणि विचारवंत लेखक वगैरे स्वतःला समजणारी अशी मंडळी तर फुकटचा सल्ला देण्याची एकही संधी सोडत नाहीत. फुकट सल्ले देणाऱ्या यांच्या चिकाटीला मात्र मानावं लागेल. खरं म्हणजे थोर महात्म्यांनी, प्रवचनकारांनी आणि संतांनी हे खरं तर सांगूनच ठेवलं आहे की जगताना उठसूट सारखा मृत्यूचा विचार कधी करू नये. तो काय कधीतरी यायचाच. कसं आहे?